हाय नमस्ते नमस्कार सगळ्यांना. माइंड बॉडी सोल या चॅनलवर सगळ्यांची खूप मनापासून स्वागत करते. आणि आज आपण अशा टॉपिकवर बोलणार आहोत की जो हिवाळा चालू झाला आहे मैत्रिणींनो, आणि सगळ्यात मोठा जो प्रॉब्लेम असतो हिवाळ्यामध्ये की वेट पुट ऑन होतं. अशा भरपूर लेडीज जेंट्स सगळ्यांच्या समस्या असेल की वेट हिवाळ्यात वाढतं. येस, ॲग्री आहात तुम्ही. आणि ह्या हिवाळ्यामध्ये आपण वेट कमी कसं होईल किंवा वाढू नये याची सतत आपण काळजी घेत असतो. तर या हिवाळ्यामध्ये आपलं वेट वाढू नये किंवा जे आहे वेट लॉस कशा पद्धतीने करता येईल या विषयावर आपण बोलणार आहोत. आणि आजचा जो टॉपिक आहे मित्रमैत्रिणींनो, तो अतिशय महत्त्वाचा आहे, तो म्हणजे वेगन डाएट. आता बघा, वेगन डाएट हा शब्द काही लोकांनी ऐकला असेल, काही लोकांसाठी खूप नवीन असणार आहे. तर व्हेजिटेरियन लोक असतात, काही लोक नॉन व्हेजिटेरियन असतात आणि काही लोक वेगनीच असतात. व्हेजिटेरियन म्हणजे आपल्याला माहिती आहे की जे व्हेज खातात. नॉन व्हेजिटेरियन म्हणजे की नॉनव्हेज आणि व्हेज दोन्ही असतात. आणि हे वेगनीज जे असतात ते फक्त प्लॅन्ट बेस्ड खात असतात मित्रमैत्री. प्लॅन्ट बेस्ड म्हणजे जे जमिनीतून उगणार आहेत तेच. इवन दूध, पनीर किंवा दुधापासून बनलेले पदार्थ हे कुठलेही हे लोक इंटेक करत नाही. आणि जर तुम्हाला तुमच्या वेटमध्ये खूप छान असा बदल घडवायचा आहे मित्रमैत्रिणी, तो एक तुम्ही काम करायचं आहे. तुम्ही म्हणता हे सगळं बंद करायचं का, नॉनव्हेज बंद करायचं का, किंवा मग आम्ही पनीर, दुधाचे पदार्थ हे तर खूप आवडतात, हे कसे बंद करायचे. ठीक आहे, तुम्हाला हे सातत्याने कंटिन्यू जमत नसणार तर मग तुम्ही एक काम करू शकता. महिन्यातले 10 दिवस हे फॉलो करू शकता. 10 दिवस सोपं आहे ना. 10 दिवस तर तुम्ही फॉलो करू शकता. 10 डेज तुम्हाला वेगन डाएट फॉलो करायचं. म्हणजे कुठल्याही महिन्याचे 10 दिवस असे निवडायचे आहे तुम्हाला की तुम्ही इवन 1 ते 10 तारीख किंवा 20 ते 30 तारीख अशी कुठलेही तुम्ही तुमच्या चॉईसनुसार निवडू शकता. ह्या 10 दिवसामध्ये तुम्हाला नॉनव्हेज कुठलंही घ्यायचं नाही आणि डेअरी प्रोडक्ट कुठलेही घ्यायचे नाही. म्हणजे तुम्ही वेगन डाएट फॉलो करायचे. याच्यामध्ये भरपूर गोष्टी आहेत तुम्हाला खाण्यासारख्या. उदाहरणार्थ डाळी आहेत, कडधान्य आहेत, फ्रूट्स आहेत, सगळे ज्युसेस आहे, खूप अशा गोष्टी आहे की त्या तुम्ही फॉलो करू शकतात. आता हे फॉलो करायचं कसं, सगळ्यात महत्त्वाचं सोपं. तर खूप सोपं आहे मैत्रिणींनो. अगदी जर तुम्ही मनापासून हे 10 डेज प्रोग्राम फॉलो केला तर अतिशय सुंदररित्या तुमची डायजेशन सिस्टीम काम करते. तुमचे अनवॉन्टेड फॅट जे आहेत ते रिड्यूस व्हायला मदत होते आणि तुमच्या स्किनमध्ये, तुमच्या हेअरमध्ये एक चांगलं स्ट्रक्चर निर्माण व्हायला. त्याचं कारण काय की जेव्हा आपण ॲनिमल फॅट्स कुठलेही घेत असतो त्यातून आपल्याला प्रोटीन मिळतं. बरोबर आहे, सगळ्यांना वाटतं की चला त्यातून प्रोटीन मिळतं, पण अशा भरपूर गोष्टी आहे की आपण प्रोटीन सोर्स इतरही ठिकाणून घेऊ शकतो. कडधान्य आहे, सोयाबीन आहे, अशा भरपूर गोष्टी आहे की तुम्ही त्यातूनही प्रोटीन सोर्स घेऊ शकता. सगळ्यात महत्त्वाचं आहे की जेव्हा आपण हे 10 डेज फॉलो करतो तेव्हा आपल्या शरीराचं डायजेस्टिव्ह सिस्टीम एकदम क्लीन व्हायला मदत होते. एक ऑटोफॅजी आपल्या बॉडीमध्ये होते, जेणेकरून आपल्याला फॅट रिडक्शनला खूप सोप्या पद्धतीने आणि जी आपली वेट लॉस जर्नी आहे ती एक स्मूथिंगरित्या होते. तर खूप सोप्या पद्धतीने तुम्ही हे फॉलो करू शकतात. याच्यामध्ये तुम्ही तुमचं कंटेंट निवडू शकतात. तुम्ही जसं सकाळी मॉर्निंगला कडधान्यांचा किंवा फ्रूट सॅलडचा ब्रेकफास्ट घेऊ शकता. दुपारच्या जेवणामध्ये सगळ्या भाज्या, डाळी असं तुम्ही घेऊ शकतात. रात्री तुम्ही वेगवेगळे सूप बनवू शकतात. खूप मजेशीर आणि तुमच्या स्वतःसाठी एक असा टास्क म्हणून तुम्ही करू शकता. नक्की करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की ह्या 10 दिवसामध्ये तुमच्या स्वतःमध्ये काय बदल झाले. हा स्वतः मी अनुभवलेला आहे म्हणून मी तुम्हाला शेअर करत आहे मैत्रिणींनो. जर तुम्ही स्वतः हे करून बघतात नक्की तुम्हाला खूप छानपैकी येईल. आणि आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बोलणारच आहोत डिटेलमध्ये की नेमकं वेगन डाएट आहे काय. इवन तुम्हाला वेगन डाएटमध्ये हनी, मधसुद्धा घ्यायचा नाही आहे मित्रमैत्रिणी. तो सुद्धा तुम्हाला ॲनिमल सोर्सकडूनच येतो है ना. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत जेणेकरून आपण डिटेलमध्ये नंतर कधीतरी फॉलो म्हणजे आपण त्याच्यावर चर्चा करणारच आहोत. आणि मला खूप छान वाटेल की काही जणांना जर याची मदत झाली आणि त्यांनी वेगन डाएट 10 डेज चॅलेंज जर घेत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा की 10 डेज चॅलेंज आम्ही घेतलं आहे आणि त्याचा आम्हाला खूप छान बेनिफिट झाला. थँक्यू, नमस्कार आणि धन्यवाद सगळ्यांना. टेक केअर, हेल्दी अँड वेल्दी लाईफ. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू.